हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. भगवंताचं नाम घेणारा हा दुर्लभ आहे, हा विरळा आहे. आणि जो भगवंताचं नाम घेतो त्याला काय अवस्था प्राप्त होते, तर रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामामुळे उन्मनी अवस्था साधता येते. उन्मनी अवस्था म्हणजे काय, तर मनाचा अस्थिरपणा जाऊन मन स्थिरावतं आणि केवळ परमानंद उरतो. तयासी लाधली सकळ सिद्धी, आणि त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगी. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम. सिद्धी बुद्धी आणि निधी आणि धर्म हे हरिपाठाच्या मार्गावर येतात. म्हणजे हरिपाठ जर झाला तर हे आपोआपच घडतं. म्हणून सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगी. म्हणजे हरिपाठ घडला तर सिद्धी बुद्धी आणि धर्म हे आपोआप घडतात आणि प्रपंचाच्या तापानं तापलेले साधूच्या संघाने आपोआप निवतात. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवी ज्ञान आणि रामकृष्णाचा ठसा यामुळं काय होतं, तर येणे दश दिशा आत्माराम. या सर्व दिशांमध्ये, सर्व मनुष्य मात्र आणि प्राणी मात्रामध्ये तुम्हाला केवळ रामच उरून भरलेला आहे याचं ज्ञान होईल. यासाठी काय, तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.